झी 24 तास एक पाऊल पुढे। मृत्यूची प्रयोगशाळा आपण चर्चा करतोय भारतामध्ये होणाऱ्या औषध चाचण्यांच्या बाबतीमध्ये डॉक्टर तात्याराव लहाने आपल्याबरोबर आहेत। आपण थेट जाऊयात। डॉक्टर लहाने, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे असा की भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत अत्यंत स्वस्त ह्या सगळ्या चाचण्या होतात, म्हणून हे मार्केट डेव्हलप झालंय। सर्वसामान्य गोरगरीब भारतीयांचा गिनीपिग म्हणून वापर होतो या सगळ्यामध्ये। काय वाटतं आपले? अजित, हे फार बरोबर आहे की भारत देशात एकतर लोकसंख्या खूप जास्तीची आहे, इथे शिक्षण कमी आहे आणि मग या कमी शिक्षणाचा फायदा घेऊन आज तरी ग्लोबल कंपन्या ज्या आहेत किंवा इंटरनॅशनल कंपन्या आहेत त्यांनी भारतामध्ये या ट्रायलचं मार्केट सुरू केलं। हे बरेचशा अंशी म्हणजे खरं आहे आणि यामुळे मला असं वाटतं की आज काय झालेलं आहे की आपण जेव्हा हे करतो, चाचण्या करतो आहोत, या चाचण्या करण्यासाठी जे नियम आहेत हे सर्व नियम धाब्यावर बसवले जातात, मिळते आणि परवानगी मिळाल्यामुळे त्यांचं कंपन्याचं फार मोठं फायदा होतो। तर मला असं वाटतं की हा भारताचा जो उपयोग करून घेतला जातोय तो झाला नाही पाहिजे असं माझं मत आहे। डॉक्टर लहाने, ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया ही संस्था आहे किंवा सरकार आहे, या सगळ्यांनी यावरती कंट्रोल ठेवला पाहिजे, पण आपण पाहतोय शेकडो अशा एथिकल कमिटीज आहेत ज्यांच्या समोर हे सगळे रिपोर्ट सादर केले जातात आणि त्याला मंजुरी मिळते। हे सगळं कधी थांबू शकतं? एकदम तर हे सगळं काही होणार नाहीये। नेमकी टप्प्याटप्प्याने या सगळ्यावरती काय कार्यवाही झाली पाहिजे? वैद्यक क्षेत्रातले तज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं? अगदी मनापासून आणि मुळापासून काय कारवाई झाली पाहिजे? मला प्रथमतः मनापासून असं वाटतं की ह्या ज्या हजारो माझ्या इथिकल कमिटी आहेत ह्या नैतिक कमिट्या बंद झाल्या पाहिजे आणि ही जी कमिटी आहे की या कमिटीवर नियंत्रण सरकारचं राहिलं पाहिजे की त्या कमिट्या अशा प्रकारच्या होऊ नये आणि कमिटीने फार विचारपूर्वक असे निर्णय दिले पाहिजे की या औषधाची गरज आहे का। पण हे कमिटीने दिल्यानंतर कमिटी मेंबर ही जबाबदार असले पाहिजे। आज काय झाले, जे ट्रायल करतात ते जबाबदार आहेत आणि समिती मेंबर जबाबदार नाहीत, म्हणून कायद्यामध्ये समिती मेंबरही घेतले पाहिजे आणि महाराष्ट्र नेहमीच अशा गोष्टीत अग्रेसर असतो। आताही तसंच झालेलं आहे की महाराष्ट्राने हे बिल पाठवलेलं आहे, यामध्ये जर रुग्णाचा मृत्यू झाला किंवा यात काही चुकलं तर 5 वर्षे ते 10 वर्षाची शिक्षा किंवा दंड अशा प्रकारची नवीन कायदा तयार करण्याचं सुरू केलेलं आहे इथे। तर मला असं वाटतं की अशा प्रकारचा नुसता महाराष्ट्रात नाही तर भारत देशामध्ये असा कायदा व्हायला पाहिजे आणि ड्रग कंट्रोलर किंवा जो कोणी त्याचा नियंत्रक आहे या नियंत्रकाने हे गोष्ट पाहणं फार गरजेचं आहे। नसता आज 1733 लोक मृत्युमुखी पडलेत, उद्या त्याचं 17,000 होतील, त्याचे पुढे 17 लाख होतील। भारताची लोकसंख्या आहे, लोकांना गरीब लोक आहेत, त्याचा गैरफायदा होता कामा नये। प्रत्येकाचं आयुष्य तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून जे कोणी ड्रग ट्रायल करतात त्यामध्ये डॉक्टर असू दे किंवा कंपनी असू दे, यांनी भारतातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाशी खेळणं योग्य होणार नाही आणि त्यांनी त्याच्या जीवनाचा विचार केलाच पाहिजे। जसं की आज डेव्हलप कंट्रीमध्ये करतात की तिथे ड्रग ट्रायल करत असताना त्या जे काही त्यांना वापरला जातो मनुष्य त्याला सगळी माहिती दिली जाते। तर हे शिकलेला मनुष्य जरी नसेल तर या सर्व माणसाला संपूर्ण माहिती देऊन की आम्ही तुमचं ड्रग ट्रायल करतोय, केल्यानंतर तुमचं काही बरं वाईट झालं तर आम्ही तुम्हाला काय मदत करू, तुमच्या कुटुंबाला काय मदत करू आणि त्यांच्या कुटुंबासोबत या सगळ्याची चर्चा करून ही घटना घडली पाहिजे। आणि मला असं वाटतं इन्फॉर्म कन्सेंट, पण ज्यावर आपण कन्सेंट घेतो त्याच्यावर फक्त सही घेतो कारण त्या माणसाला वाचता येत नाही आणि म्हणून त्याची व्हिडिओग्राफ झाला पाहिजे की व्हिडिओ करा, व्हिडिओमध्ये त्याला त्याच्या भाषेत समजावून सांगितलं, जसं आपण आज ऑर्गन ट्रान्सप्लांटला केलेलं आहे की म्हणून त्यांना व्हिडिओग्राफ करा की त्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगा आणि मगच ट्रायल करा। तर अशा प्रकारचं बंधन आणणं फार गरजेचं आहे आणि हे जर बंधन आणलं नाही तर मला असं वाटतं की ह्या कंपन्या हे सर्व डॉक्टरांना थोडेसे आमिष दाखवून याचं आपल्या लोकांचं खूप नुकसान होऊ शकतं आणि यासाठी आज कायदे नक्की आहेत, ICMRने कायदे केलेत पण हे कायदे पाळले जात नाहीत आणि म्हणून हाच कायदा पुन्हा बळकट करून यांनी शासनाने हातात घेऊन मला असं वाटतं याच्यात शिक्षेची तरतूद जर केली तर याच्या पुढे अशा घटना घडणार नाहीत। नाही डॉक्टर लहाने, प्रश्न तोच आहे, अशिक्षित माणूस काय शिकलेला माणूस आहे चांगला, ज्याला वैद्यक क्षेत्रामधलं काही ज्ञान नसतं त्या माणसाची देखील सहज फसवणूक होऊ शकते। आपण हे सगळं पाहतो, इतका मोठा आकडा आहे, 16 अब्जांच्याही वरती हा सगळा व्यवसाय पोहोचलाय। या सगळ्यामध्ये कुठेतरी आर्थिक जे बाब आहे ती फार मोठी आहे, आर्थिक प्रलोभन फार मोठी, म्हणून डॉक्टर्स सुद्धा यात आपल्याला फसताना दिसत आहेत। हे सगळं जे आहे हे कायद्याच्या फक्त नुसत्या भीतीने थांबणार नाहीये, यामध्ये कुठेतरी डॉक्टर्सनी देखील एक पुढाकार घेतला पाहिजे। एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून तुम्ही काय आवाहन कराल, कारण सर्वसामान्यांना सहज कळेल असा हा विषय नाहीये। मला असं वाटतं की जे डॉक्टर्स आहेत
डॉक्टर हे लोक जे 12वीला सगळ्यात हुशार मुलं म्हणून येतात, ज्यांचा अतिशय चांगला इंटेलिजन्स असतो, अशी माणसं डॉक्टर होतात. आणि भारत देशाचे अतिशय हुशार ते नागरिक आहेत. त्यामुळे या हुशार नागरिकांनी असा विचार केला पाहिजे की आपण शेवटी कुणाचा जीव घेतोय, ते आपला आई भाऊ बहीण आहेत. तर या डॉक्टरांनीच हे सगळं बंद केलं पाहिजे, असं मी सगळ्या डॉक्टरांना आवाहन करतो. जे काही तुम्हाला करायचं आहे हे टोटली जेव्हा गरज आहे असं करा, किंवा ज्यांना त्या लोकांना समजावून सांगून करा. आणि या औषधाची खरंच गरज आहे का हे आधी ठरवा. आणि हे जेव्हा तुम्ही ठरवाल त्याच्यानंतर तुम्ही हे करा असं मला वाटतं. आणि माझं आव्हान आहे सगळ्यांना की तुम्ही हे आता बंद करा. उद्यापासून सगळ्या ज्या काही तुमचे प्रयोग चालू आहेत ते बंद करा आणि त्याच्यावर पूर्ण अभ्यास करूनच मग आपलं औषधं निर्माण नक्की करायचे आहेत. पण औषध निर्माण करत असतानाच माणसाचे मृत्यू होत असतील तर ते औषध निर्माण करून त्याचा काय फायदा होणार आहे. निश्चित हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलाय डॉक्टर लहाने. पण एकूण हे सगळं इतक्या मोठ्या प्रमाणावरती याच्या पाठीमागे सगळ्या आर्थिक बाबी आहेत, हे थांबेल असं सगळं आपल्याला नीटसं दिसत नाही. आता कोर्टानं स्वतः या सगळ्यामध्ये आवाज उठवलेला आहे, आदेश दिलेला आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.